मी याच्या आत आलो काला घोडा आर्ट फेस्टिवल. तर गाईज तुमचं पुन्हा एकदा स्वागत झालं आहे अजून एक ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. मी आहे स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात MS स्वप्नील ब्लॉग. तर आज मी एकटा आलो इथे मुंबई फिरायला. अजून कोण नाही, आज मला सुट्टी होती हॉटेलवर. तर इकडे एक फेस्टिवल लागला आहे आर्ट फेस्टिवल. तर मित्रांनी सांगितलं होतं तिथे आर्ट फेस्टिवल आहे, मस्त आहे, जाऊन बघून आहे विजिटपर्यंत. तर मी आलो इथे, आता जातो तिकडे आर्ट फेस्टिवलकडे. मला पण एवढं प्रॉपर माहीत नाही, कोणाला ते विचारणार आणि जाणार. हे बघा इकडे क्रिकेटचा ग्राउंड आहे, खूप प्लेयर्स आहे असे प्रॅक्टिस करतात. तर चला दाखवतो तुम्हाला काय काय. तर फायनली मी इथे आलो, काला घोडा फेस्टिवल आहे. तर दाखवतो तुम्हाला काय काय असते. मी पण फर्स्ट टाईम आलो इथे, तर चला तुम्हाला दाखवतो काय काय असते. तर सगळ्यात आधी भूक लागली आहे, तर नाश्ता करून घेऊया. सगळ्यात आधी ब्रेकफास्ट करूया. इकडे 12 वाजलेले आहे, काय खाऊन पण नाही आलो. तर चला ब्रेकफास्ट करूया आणि दाखवतो तुम्हाला काय काय असते ते फेस्टिवलमध्ये. तर तिकडे आता थोडेफार आर्टिस्ट होते, ते आर्ट काढत होते, मस्त होते आणि पेंटिंग पण लावली होती, सगळं भारी होतं. आत्ता आम्ही एंट्री करूया काला घोडाचा आर्ट फेस्टिवल आहे तिथे. तर दाखवतो तुम्हाला काय काय होते ते. काहीच मी याच्या आत आलो काला घोडा आर्ट फेस्टिवल. तर आतमध्ये जातो आणि दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते. बेसिक ना गाईस, सगळं इकडे आर्टच्या वर आहे. हे बघा इकडे आता एलिफंट हत्ती आहे, हत्ती बनवला आहे, मस्तच आहे. आणि तिकडे एक जोकर आहे, थांबा दाखवतो तुम्हाला, एक नंबर आहे जोकर. हे बघा इकडे एकटा येऊन चुकी गेलो असं वाटते मला, काय समजत नाही, फक्त एकटाच फिरतो. बघूया काय काय फिरतो ते आता. काय काय चांगलं आहे बघा इकडे, बघायसारखं तर आहे. दाखवतो काय काय दिसते ते तुम्हाला. इकडे बघा, इकडे मस्त हाट बनवलं आहे आणि सगळं दाखवलं आहे महाराष्ट्रामध्ये काय काय आहे फिरायला. सगळं म्हणजे इथे सगळं दाखवलं आहे बघा. गेटवे ऑफ इंडिया आणि त्या साईडला स्टेडियम पण आहे, तेवढा स्टेडियम. इकडे सगळं आहे बघा. तर गाईज इकडे बघा, या साईडने असा जोकर आहे आणि या साईडने बघितलं तर बॅटमॅन आहे. मस्तच आहे बघा, दोन्ही साईडने फोटो बघायला भेटतात, बॅटमॅन आणि जोकर. मित्रांनो तुम्हाला कांतारा दाखवतो, थांबा. कांतारा पण आहे इथे, हे बघा इकडे कांतारा दाखव तुम्हाला. इकडे बघा कांतारा. आणि इकडे खरी टॅक्सी आहे, त्याला बघा कसं केलं आहे, स्टिकर लावून वगैरे सगळं एकदम मस्त. आणि इकडे एक घोडा आहे काला. तर मित्रांनो आता इकडे एक काका आहे, ते एक्सप्लेन करतात काहीतरी आपल्या अद्भुत चीजें हमें दिखाएंगे, तब तक आप एक राउंड घुमा लीजिए मैडम. एक्सप्लेन करतात हे बघा. हजारों लोग यहाँ आते हैं देखने. पूर्ण फेस्टिवल आहे हे. काका काहीतरी एक्सप्लेन करतात त्यांचं सगळं यूट्यूब चॅनलसाठी. जर तुम्ही पण राहतात मुंबईमध्ये तर नक्की विजिट करा इकडे काला घोडा आर्ट फेस्टिवलला. 8 तारीखपर्यंत आहे, 8 फेब्रुवारीपर्यंत. तर नक्की विजिट करा. यावर्षी नाही आलात तर दुसऱ्या वर्षी नक्की या. 8 म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्यात असतो, तर नक्की विजिट करा. चांगलं आहे तसं बघायला, पण मी एकटा आलो तर एवढं काय मी जास्त फिरलो नाही. तर बघूया आता पुढे काय आहे ते सगळं. तर तुम्ही नक्की विजिट करा. त्या 8 तारीखपर्यंत आहे, 8 तारीखच्या आत नक्की या आणि विजिट करा.
खूप मजा आली. चांगला आहे आर्ट फेस्टिवल, सगळं ना 8च्या वर आहे. एक नंबर मस्त आहे. फिरलो 2-3दा, चांगलं आहे. तुम्ही पण नक्की विजिट करा. कधी बघा मुंबईला आता आहे तर तुम्ही नक्की येऊ शकता. 8 तारीखपर्यंत आहे फेस्टिवल, तर नक्की विजिट करा. मी तर आता चाललो तर चला. इकडे बघा रोड साईडला किती मस्त मस्त पेंटिंग लावलेली आहे आणि आर्टिस्ट पण बसले तिकडे त्या साईडला. एक नंबर. हे बघा स्केच पेन्सिलनं पूर्ण काढलेलं आहे. एलिफंट बघा कसला दिसतो. तर मित्रांनो आता काला घोडा आर्ट फेस्टिवल तर सुरून झाला. आता मरीन ड्राईव्हवर जायचं प्लॅन आहे. जवळच आहे, इकडनं चालत जातो. मरीन ड्राईव्हला जातो. मस्त एक 10-15 मिनटात बसतो आणि मग जातो रूमवर. तर दाखवतो तुम्हाला मरीन ड्राईव्ह. तर मित्रांनो आता इकडे मी फायनली पोचलो मरीन ड्राईव्हला. तर बघू शकता तुम्ही मरीन ड्राईव्ह असं आहे. तिकडे स्टेडियम आहे हे बघा. तर मित्रांनो मरीन ड्राईव्ह तर आता फिरून झाला. आता मरीन ड्राईव्हवर तर जास्त काय नाही फिरायला. असं मस्त बसायचं, फक्त वारं येतं मस्त आणि काय नाही. समुद्र आहे फक्त तेवढंच. आता चाललो घरी स्टेशनवर. अजून काय नाही प्लॅन. बघूया काय असलं तर दाखवतो, नाही तर घरी जाऊन ब्लॉग एंड करतो. तर मित्रांनो मग काही जास्त शूट नाही केला. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला पण फॉलो करा MS स्वप्नीलला. तर मी भेटतो तुम्हाला अजून एक दुसऱ्या ब्लॉगमध्ये नवीन टॉपिक सोबत. तर चला.